नमस्कार मंडळी. आज आपण दुधीचा पराठा बघणार आहोत. दुधीचा पराठा करताना मी दुधी छान धुवून घेतला आहे, किसून घेतला आहे आणि त्यात आता गव्हाचं पीठ, नंतर परत बेसन 2 चमचे मी बेसन टाकलं आहे, कोथिंबीर टाकली आहे, ओवा टाकला आणि हळद, धणा जिरा पूड आणि चवीनुसार मीठ आणि दही टाकणार आहोत. आणि हे छानपैकी मिक्स करून घेऊया. आणि थोडंसं मी तेलसुद्धा टाकलं आहे. हे आता आपण मिश्रण सगळं मिक्स करून घेऊया आणि छानपैकी मळून घेऊया. आणि नंतर मला लक्षात आलं हळद थोडी कमी पडली आहे कलरला, म्हणून ती परत मी टाकली आणि ह्यात पाणी टाकून आपण मिक्स करायला घेतलं आहे. पण ते पाणी जपून टाका, कारण का दुधी पाणी सोडतो. आणि नंतर माझ्या लक्षात आलं मी आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकली नव्हती, म्हणून मी ती टाकून परत त्याचे मळून गोळे तयार केले. तुम्ही मळतानाच आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकून घ्या आणि छानपैकी पिठाचे गोळे लाटून घ्या. त्याच्यावर तेल लावा, पीठ भुरभुरा आणि समोशाचा आकार देऊन कसेही पराठे लाटा. फक्त मध्यम जाडीचे जास्त बारीक पातळ नाही लाटायचे, जास्त जाड नाही लाटायचे. आणि तुमच्याकडे डब्याचा झाकण असेल किंवा गोल डबा असेल त्याच्या ह्यानी आपण गोल पाडून घेऊया, म्हणजे ते एकसारखे आणि छान गोल सूत होतील. आता इकडे तवा आपण तापत ठेवलेला, त्याच्यावर आपण बटर टाकलं आहे आणि छान दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचे. आणि हे पराठे अगदी मऊ लुसलुशीत तयार होतात आणि जास्त वेळही टिकतात. ह्याही पराठ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका.